नमस्कार सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला जो व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वयंपाक शिकतानाची ही बेसिक गोष्ट आहे असं तुम्ही समजू शकतात। आज मी तुम्हाला चपात्या, ज्या बऱ्याच महिलांची अशी कमेंट असते की आमच्या ज्या पोळ्या आहेत त्या उन्हाळ्यामध्ये खूप कडक होतात, तर त्या कडक होऊ नये म्हणून आपल्याला काय काय टिप्स लक्षात ठेवायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला इथे डायरेक्ट तो व्हिडिओज घेऊन आलेली आहे की म्हणजे पीठ मळण्यापासून तर अगदी चपाती करून दाखवण्यापर्यंत संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी इथे बनवलेला आहे। त्यासाठी मी ते ताटामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, चवीपुरतं त्यात मी मीठ टाकून घेतलेलं आहे। 1 चमचा आपल्याला त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला पीठ चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळल्याने काय होतं, जो कोंडा जो असतो तो वरती राहतो आणि फाईन असं पीठ आपल्याला खाली मिळतं। आता हे पीठ ज्यावेळेस आपण मळतो त्यावेळेस मळताना आपल्याला एकदम पाणी टाकायचं नाही, हळूहळू आपल्याला पाणी टाकायचं आहे, जेणेकरून हे जे पीठ आहे ते सैल होणार नाही। घट्टसरच असं हे पीठ आपल्याला मळायचं आहे, कारण हे जे पीठ आहे ते आपण मुरण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून देणार आहोत। तर त्यावेळी पिठामध्ये जे काही पाणी असतं ते पाणी सुटतं आणि मग आपला जो डो आहे तो सॉफ्ट होतो। तर छोट्या छोट्या ज्या टिप्स असतात त्या आपल्याला फक्त लक्षात ठेवायच्या असतात। आपल्या ज्या पोळ्या आहेत त्या खूप छान अशा मऊसूत बनून तयार होतात। आता थोडं थोडं पाणी टाकून मी हा घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घेणार आहे। पिठाचा मस्त असा घट्टसर गोळा मी इकडे मळून घेतलेला आहे। हा जो गोळा आहे तो आपल्याला थोडं थोडं हाताला पाणी लावत या पद्धतीने बघा बोटांच्या साहाय्याने त्याची आपल्याला मालिश करून घ्यायची। जितका छान आपण त्याला सॉफ्ट बनवू तितक्या सुंदर अशा आपल्या ह्या चपात्या बनवून तयार होतात। ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची। आपल्याकडनं छोट्या छोट्याशा ज्या काही चुका असतात त्या होतात, त्यामुळे आपल्या ज्या चपात्या असतात त्या कडक बनतात। तर बघा आता मी संपूर्ण जे पीठ आहे ते या पद्धतीने पाणी लावून त्याला छान असं चिंबून घेणार आहे। बघा जसजसं मी त्याला मळते तसं ते छान असं मऊसूत होत चाललेलं आहे। तर याच पद्धतीने तुम्हाला हवं असल्यास तुम्ही या स्टेजला थोडंसं तेल टाकून पुन्हा त्याला मऊसर असं करून घेऊ शकतात। आता बघा या पद्धतीने मी त्याला मळून घेतलेलं आहे आणि अशी कन्सिस्टन्सी साधारण त्याची आलेली आहे। आता आपण काय करायचं आहे, याच्यावर एक कॉटनचा रुमाल थोडासा ओला करून टाकून द्यायचा आहे, म्हणजे मग हे जे पीठ आहे ते आपल्याला मुरण्यासाठी ठेवून देता येईल। त्याला जे वरती ज्या खरकुत्या येतात ते येणार नाही आणि मऊ असं आपलं पीठ राहील। आता अर्ध्या तासानंतर आपण याच्या चपात्या बनवून घेणार आहोत। तर चपात्या बनवताना चाळं कसं बनवावं, तर चाळं बनवताना बघा मी एक छोटासा गोळा पिठाचा घेतलेला आहे, तो मी इथे लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेणार आहे। थोडंसं आपण हे लाटलं की त्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तेलाचा हात लावून घेतला की त्यावर आपल्याला थोडंसं सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे फोल्ड करून घ्यायचं आहे। पुन्हा या वरच्या साईडला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि सुकं पीठ टाकून घ्यायचं आहे। याला 4 पुडाचे चाळे असे देखील म्हणतात। तर आता हे जे तोंड ओपन झालेलं आहे ते आपल्याला या पद्धतीने हाताने प्रेस करत बंद करून घ्यायचं आहे आणि गोल असं आपल्याला हे चाळं बनवून घ्यायचं आहे। बनवायला खूप सोपं आहे, कुणीही बनवू शकेल, फक्त आपल्याला टिप्स ज्या असतात छोट्या छोट्या त्या लक्षात ठेवून काम करायचं असतं, म्हणजे आपण कुठलाही पदार्थ बनवला तर तो छानच बनतो। आता आपण चपाती लाटतोय, तर चपाती लाटताना नेहमी लक्षात ठेवायचं की चपाती आपल्याला एकसारखी अशी लाटायची, बिलकुलच ती फक्त मध्ये लाटायची कडेला जाड ठेवायची असं करायचं नाही। आपल्याला संपूर्ण साईड्स एकसारख्या लाटल्या गेल्या पाहिजे, या पद्धतीने आपल्याला चपाती लाटायची आहे। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकतात कशा पद्धतीने मी चपाती लाटत आहे। मध्ये जाड कडेने पातळ या पद्धतीने चपाती बिलकुलच लाटायची नाही आहे, मग ती चपाती फुगत नाही आणि मग ती कडक बनते। तर बघा मी कडांकडनं स्टार्ट केलेलं आहे। कडा व्यवस्थित आपल्याला एकसारख्या लाटून घ्यायच्या आहे, नंतर मध्येही रोल करत आपल्याला ही चपाती गोल अशी बनवून घ्यायची आहे। खूप सोपं असतं सगळ्या गोष्टी करणं, फक्त त्या गोष्टी आपण आवडीने आणि प्रेमाने केल्या पाहिजे, म्हणजे त्या खूप छान बनतात। बघा किती सुंदर अशी आपली ही चपाती बनवून तयार झालेली आहे। मस्त गोल गरगरीत अशी मी तिला लाटून घेतलेली आहे। तुम्हाला कुठे जाड वाटत असेल तर तिकडे आपण ती लाटून घ्यायची आणि आता ती आपल्याला तव्यावर भाजून घ्यायची। तवा देखील मी इथे लोखंडी घेतलेला आहे। लोखंडी तव्याने आपल्या शरीरात जी आयर्नची कमी आहे ती भरून निघते। पूर्वीची जी लोकं असायची जी तर पूर्ण लोखंडाचेच सामान वापरायचे, म्हणजे कढया, तवे, संपूर्ण गोष्टी त्यांच्या लोखंडाच्याच असायच्या। तर आता बघा थोडीशी भाजल्यानंतर चपाती मी इकडे पलटून घेतलेली आणि त्याला वरतून आपल्याला थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे। चपाती खूप वेळेस आपल्याला पलटायची नाही आहे, मग ती कडक होते। आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, फक्त चपाती चांगली लाटली म्हणजे ती खूप छान बनते असं नाही, तर आपलं गॅसचं जे टेम्परेचर असतं ते पण आपल्याला एकसारखंच ठेवावं लागतं। मध्येच तुम्ही गॅस कमी जास्त केलात तर चपाती नक्कीच कडक बनते। तुम्ही ते बघतायत किती छान अशी टम्म फुगलेली चपाती आपल्या इकडे
बनवून तयार झालेली आहे. संपूर्ण साईड्सनी ती आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे. उलटी पलटी करून आपण ती दोन्ही साईडने चांगली ब्राऊन होईपर्यंत भाजून घेणार आहोत. बघा, मस्त अशी आपली ही चपाती इकडे भाजून तयार झालेली आहे. आता त्यातली जी हवा आहे ती आपण या पद्धतीने प्रेस करून काढून घ्यायची आहे. आता या ज्या पोळ्या आहेत त्या पोळ्यांच्या डब्यात ठेवताना एखादा कॉटनचा रुमाल त्यात ठेवायचा आहे आणि या पद्धतीने त्या फोल्ड करून आपल्याला त्या रुमालात ठेवून द्यायचा आहे. म्हणजे एक्स्ट्राचं जे काही मॉइश्चर असेल ते निघून जातं आणि चपात्या आपल्या कडक होत नाहीत. बघा किती सॉफ्ट अशा चपात्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहे. रेसिपी अतिशय सोपी आहे, तर तुम्ही ती नक्की ट्राय करायची आणि मला कमेंट करून देखील सांगायचं आहे.